बघा आता पुढचा क्वेश्चन काय म्हणले रे, काही रक्कम पी क्यू आणि आर यांच्यामध्ये 794 या प्रमाणात वाटली आहे. जर पी ला आर पेक्षा 1,500 रुपये अधिक मिळाले, पी ला किती मिळाले रे अधिक, कुणापेक्षा आर पेक्षा अधिक मिळाले, तर पी आणि क्यू यांना मिळालेल्या रकमेतील फरक किती. एक गोष्ट लक्षात ठेवायची, ज्या वेळेला अधिक येईल ठीक आहे किंवा कमी येईल, जास्त येईल ठीक आहे, असे जर शब्द जर आले तर अशा कुठल्याही उदाहरणामध्ये त्याचा अर्थ काय असतो रे बरोबर, फरकच असतो. मग इथं काय म्हणलंय रे, पी ला आर पेक्षा 1,500 रुपये अधिक 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 आलं लक्षामध्ये, तर पी आणि क्यू यांना मिळालेल्या रकमेतील फरक किती. आता बघा की पी क्यू आर लिहायची देखील गरज नाही, याचं थोडी उत्तर निघतंय येते लक्षामध्ये. फक्त तुम्हाला या ठिकाणी समजून सांगण्यासाठी हे लिहिणं गरजेचं आहे. हे 7 आहे, हा 9 आहे आणि हा 4 आहे. बघून घ्या तिकडे बघा, 7 9 4 पी 7 क्यू 9 ठीक आहे, आर 4 आलं लक्षामध्ये. काय म्हणले रे, पी ला आर पेक्षा 1,500 रुपये अधिक मिळाले ठीक आहे. तेव्हा हा पी आहे, हा आर आहे आलं लक्षामध्ये. पी ला आर पेक्षा अधिक किती मिळालेत बरोबर, 1,500 रुपये. कुणाला मिळालेत, पी ला अधिक मिळालेत, कुणापेक्षा आर पेक्षा आलं लक्षामध्ये. म्हणजे ह्या दोघांमधला फरक किती आहे रुपयामध्ये, 1,500 रुपये. मग हे 1,500 रुपये तुम्हाला काय म्हणलं मी, अधिक कमी जास्त असलं काय जरी असलं की ते फरकच असतो. मग पी आणि आर मध्ये फरक कितीचा झाला, 1,500 आलं लक्षामध्ये. यांच्या प्रमाणातला फरक चेक करा, यांच्या प्रमाणातला फरक किती आहे, हे 7 आहे हे 4 आहे, यांच्या प्रमाणातला फरक किती आहे 3 आलं लक्षामध्ये. म्हणजे ह्याचाच अर्थ काय की 3 बरोबर 1,500, 3 बरोबर 1,500. आपल्याला एका युनिटची किंमत काढायच्या आलं लक्षामध्ये. 3 1 3 3 5 15 हे किती आली 500. 1 बरोबर किती आली बरोबर 500 आली. आता काय विचारलंय रे तुम्हाला त्यानं, ठीक आहे तेव्हा हे पी आणि क्यू यांना मिळालेल्या रकमेतील फरक किती, पी आणि क्यू यांच्यामध्ये मिळालेला फरक किती ठीक आहे. तर आता एकाची व्हॅल्यू किती आली रे, 5 आली ना ठीक आहे. मग पी आणि क्यू या दोघांच्या रेशिओ मधला डिफरन्स बघा बरं कितीचा आहे, 2चा ठीक आहे. जर हे 2चा डिफरन्स जर असेल आणि एकाची किंमत 500 आलेली असेल, तर मी 2 गुणिले 500 जर केलं तर या दोघांमधला डिफरन्स किती येईल रे, 1000 ठीक आहे आलं लक्षामध्ये. किंवा म्हणजे उत्तर येईल 1000. तर हे आपला पर्याय क्रमांक 1 जे आहे ते पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर आहे आलं लक्षामध्ये. आणखीन दुसरा महत्वाचा मुद्दा बघा, जर तुम्हाला असं वाटलं ठीक आहे की बाबा हे काढून बघूयात आपण किमती, एकाची किंमत किती आल्या 500 आलं लक्षामध्ये. मग आता तुम्ही बघा हे 7 जे आहे, 7 ला तुम्ही 500 न गुणलं, 7 5 35 किती येईल रे हे 3500. 9 ला जर तुम्ही 500 न जर गुणलं तर 9 5 45 आलं लक्षामध्ये ठीक आहे. आणि हे आर जो आहे त्याला जर 500 न जर गुणलं तर ह्याच्या खाली किती येईल रे 2000. मग आता पहा बरं, हे 3500 आणि हे 4500 दोघांमधला डिफरन्स किती आहे, 1000च आहे आलं लक्षामध्ये ठीक आहे. दोघांमधला डिफरन्स किती आहे, 1000 आहे. प्रश्नाचं उत्तर काय आहे आपल्या 1000 आहे, येते लक्षामध्ये.